जय शिवराय मित्रांनो, मी प्रल्हाद भोसले. मित्रांनो, तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला माय आधारच्या वेबसाईटवरती यायचं आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी येऊ शकता किंवा या ठिकाणी लिंक पाहून घ्या की myAadhar.uidai.gov.in ही ज्यांची लिंक आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी येणार आहात. इथे आल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि हे टाकल्याच्या नंतर लॉग इन विथ OTP यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक OTP येणार आहे. या ठिकाणी तो आलेला OTP टाकायचा आहे आणि लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या पेज वरती येणार आहात. इथे तुम्हाला सगळ्यात इथं पहा बँक सीडिंग स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इनऍक्टिव्ह दाखवलेलं आहे. बँक सीडिंग स्टेटस इनऍक्टिव्ह म्हणजेच या ठिकाणी तुमचं जे आधार आहे ते तुमच्या बँक अकाउंटला लिंक नाहीये. जर तुमचं या ठिकाणी लिंक नसेल, इथे ऍक्टिव्ह नसेल, तर तुम्हाला तुमचं बँक अकाउंट हे तुम्हाला ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे. बँक सीडिंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन हे सर्व काही करायचं आहे. तुम्हाला मी या ठिकाणीच दुसरं सुद्धा एक या ठिकाणी चेक करून दाखवतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. म्हणजेच हे जे आपलं आधार आणि बँक आहे हे मॅपिंग डन आहे. म्हणजे इथे आपल्याला बँकेचं नाव दिलेलं आहे. बँक सीडिंग स्टेटस या ठिकाणी दिलेला आहे ऍक्टिव्ह. या पद्धतीचं तुमचं जर असेल तर तुम्हाला तुमचे पैसे डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत. पण या पद्धतीचं जर नसेल आणि जर पहिल्या केस सारखं जर असेल तर तुम्हाला तुमचं बँक अकाउंट हे आधार सीडिंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जायचं आहे. बँकेमध्ये जाऊन DBT इनेबल करून घ्यायचं आहे. त्यांना तिथे सांगायचं आहे की DBT इनेबल करायचं आहे. आधार KYC विथ DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर इनेबल हे करायचं आहे. ते केल्याच्या नंतर तुम्हाला इथे परत चेक करा आणि इथे बँक सीडिंग स्टेटस तुमचं ऍक्टिव्ह दिसेल आणि इथे तुमचं बँकेचं नाव सुद्धा दिसेल. तुमचं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्या बँकेचं नाव या ठिकाणी दिसेल. इथे ऍक्टिव्ह असं लिहून येईल, इथं टिक येईल आणि डेट सुद्धा दिसेल. तुम्ही कोणत्या तारखेला ते आधार सीडिंग केलेलं आहे या पद्धतीचं तुमचं असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला तुमचे पैसे हे तुमच्या बँक अकाउंट्स मध्ये येणार आहे. हे अतिशय महत्वाचे 2 काम तुम्हाला करून घ्यायचे आहेत. हे केल्याच्या नंतर तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. ही महत्वाची माहिती होती. मित्रांना नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.